Hello friends, Radhe Radhe. Till my last video, we have understood the term satsang with an individual perspective. आपण समजलो की प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात सत्संग ऐकण्याची आणि करण्याची कला स्वतःसोबत आंतरिकदृष्ट्या कनेक्ट होऊन साध्य करू शकते ते. पण मित्रांनो, त्यासोबतच आपण अजून सोप्या रीतीने सत्संग करू शकतो. आज आपण त्याविषयीच बोलणार आहोत. सत्संग म्हणजे सत्याची सोबत. त्यासोबतच सत्संगाची अजून एक परिभाषा म्हणजे सदाचाराची, सद्विचारांची, सद्बुद्धीची आणि सज्जनांची सोबत करणे होय. सदाचार अर्थात सद अधिक आचार अर्थात चांगल्या सवयी, चांगली वागणूक. म्हणजेच सत्संग आपण चांगल्या सवयींच्या सोबतीने देखील करू शकतो ना. आपल्या लाईफस्टाईल मधून आपल्याला फक्त वाईट सवयींना दूर सारायचे आहे. मग चांगल्या सवयी आपोआपच रुजतील. सद्विचार सद्विचार अर्थात चांगले विचार हे देखील तितकेच सोपे आहे. आपण जर आपली विचारसरणी बदलली व आपल्या विचारांना उत्कृष्ट दर्जेकडे नेणारी अशी दिशा दिली तर आपण सत्संगच करत आहोत असे समजावे. सद्बुद्धी देवाने मानवाला दिलेली सर्वोत्कृष्ट देणगी म्हणजे बुद्धी. ह्या बुद्धीच्या जोरावर आज मानवी जीवन इतके संपन्न व प्रभावशाली झाले आहे. मग जर या बुद्धीला आपण सद्विचारांची व सदाचाराची जोड दिली तर ही सद्बुद्धी व्यक्तीला सत्संगाच्या मार्गावर अग्रेसर करू शकते. म्हणून बुद्धीची शुद्धता अत्यंत आवश्यक आहे. सज्जनांची सोबत सत्संग करण्यासाठी जर आपण इतर कोणते एफर्ट्स नाही घेऊ शकत असणार तर ॲटलिस्ट तुमची संगत तरी बदलून पहा. जर तुम्ही सज्जनांच्या सोबतीत राहिलात तर सदाचार, सद्विचार आणि सद्बुद्धी आपोआपच तुमच्यावर अनुग्रह करतील. श्री ज्ञानेश्वर माऊली पसायदानात म्हणतात ना, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. तर मंडळी, आपण पाहिले की सदाचार, सद्विचार, सद्बुद्धी आणि सज्जनांची सोबत या पिलर्सच्या साहाय्याने आपण इझिली आपल्या जीवनात सत्संग घडवून आणू शकतो ते. पण तुम्हाला माहिती आहे का? या पिलर्सना मजबूती देण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तो घटक आहे सद्आहार. मित्रांनो, आहाराचा आपल्या जीवनावर आणि मनावर खूप मोठा प्रभाव पडत असतो. म्हणतात ना, जैसा अन्न वैसा मन. म्हणूनच जर आपण आपला आहार सात्विक आणि पौष्टिक ठेवला तर आपले मन स्वतःहूनच सत्संगाच्या मार्गावर चालण्यास आपल्यास प्रेरित करेल. म्हणूनच चांगला आहार घेणे हे देखील सत्संगच आहे बरं का. मित्रांनो, असे खूप सारे सोपे बदल आहेत. ते जर आपण आपल्या डेली जीवनात घडवून आणले तर अगदी सहजरित्या आपण सत्संग करू शकतो. तुम्हा सर्वांना आवर्जून सांगेल की सत्संगाला तुम्ही हायस्ट प्रायोरिटीवर ठेवलात तरच हा मनुष्य जन्म सार्थकी लागू शकतो. संत नामदेव महाराज म्हणतात ना, सत्संग हाची खरा मित्र, देतो भवसागराचा पार, प्रेम भक्तीचा झरा, देतो विठ्ठलाचा आधार. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. तुम्हा सर्वांना देखील सत्संग घडो हीच हरिचरणी प्रार्थना. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय श्री कृष्ण. स्टे हॅपी, स्टे हेल्दी.